एक मोठी आणि संतापजनक बातमी नाशिक जिल्ह्यातून समोर आलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावात एक चोरीची घटना घडलेली आहे आणि ही चोरीची घटना एका ऐतिहासिक मंदिरात घडलेली आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरातील दानपेटीची आणि चांदीची मूर्तीची चोरट्यानं चोरी केली आहे। नैताळे गावच्या आराध्य दैवताच्या मंदिरातून ही जबरी चोरी झालेली आहे। चांदीच्या मूर्ती आणि दानपेटीची चोरी झाल्यानं संपूर्ण नैताळे गावात एक संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरांनी मंदिराचे कुलूप तोडले आणि मंदिरात प्रवेश केला। चोरांनी मंदिरातील जवळपास 3 किलो वजनाच्या 2 चांदीच्या मूर्ती आणि भाविकांनी दान दिलेले पैसे असलेली दानपेटी घेऊन पोबारा केलेला आहे। आज सकाळी ही घटना ज्यावेळेस उघडकीस आली त्यावेळी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। मतोबा महाराजांच्या मंदिरातील चोरीमुळे नैताळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। चोरांवर त्वरित आणि कठोर शासन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। जोपर्यंत पोलीस या चोरांना पकडून कडक शासन करत नाही तोपर्यंत संपूर्ण नैताळे शहर स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच शहरात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलं जात आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सुरू आहे। पोलिसांनी चोरीच्या जागेची संपूर्ण पाहणी करून महत्त्वपूर्ण माहिती जमा केलेली आहे, असं पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्याकडून सांगण्यात आलंय। चोरांचा माग घेण्यासाठी लवकरच श्वान पथकाला पाचारण केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। पोलिसांकडून पुढील कायदेशीर आणि तांत्रिक तपासणीची कार्यवाही वेगानं सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणात आणखीन काही नवीन अपडेट्स आल्यास आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवत राहू। निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, नैताळे।